सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज. नांदेड जिल्ह्यातील फत्तेपूर या गावाच्या पोलीस पाटील आशाताई मोतीराम संगेकर यांच्यावर काही गावकऱ्यांनी केलेल्या आरोपांना त्यांनी पत्रकार परिषदेत प्रत्युत्तर दिले आहे। त्यांच्यावर असे आरोप करण्यात आले होते की त्या फत्तेपूरच्या रहिवासी नाहीत आणि त्यांनी खोटी कागदपत्रे सादर करून शासनाची फसवणूक केली आहे। आशाताई संगेकर यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत। पत्रकार परिषदेत बोलताना त्या म्हणाल्या की त्या फत्तेपूरच्याच मूळ रहिवासी आहेत आणि त्यांची सर्व कागदपत्रे खरी ओरिजिनल आहेत। त्यांनी कोणत्याही प्रकारची फसवणूक केली नसल्याचेही स्पष्ट केले। आपल्याकडे वास्तव्याचे रहिवासी असल्याबाबतचे सर्व मूळ पुरावे उपलब्ध असल्याचे त्यांनी सांगितले। संगेकर यांनी यावर भर दिला की शासनाने त्यांची सर्व कागदपत्रे बारकाईने तपासल्यानंतरच त्यांना पोलीस पाटील पदावर नियुक्त केले आहे। यामुळे त्यांच्यावरील फसवणुकीचे आरोप निराधार ठरतात असे त्यांचे म्हणणे आहे। कायदेशीर कारवाईची मागणी या पत्रकार परिषदेत आशाताई मोतीराम संगेकर यांनी ज्या नागरिकांनी त्यांच्यावर हे खोटे आरोप केले आहेत त्यांच्यावर प्रशासनाने योग्य ती कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी केली। या बातमीचा आढावा आमचे मुख्य संपादक भारत वानरे यांनी घेतला आहे। आपल्या न्यूज चॅनलवरती नवीन असाल तर आत्ताच आपल्या न्यूज चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राइब आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। रहिवासी इथलेच आहेत पण लोक आता काही पण म्हणाले। माजी सरपंच सदस्य वरिष्ठ नागरिकांचं मत आहे की या गावचा सरपंच पोलीस पाटील आहे तो या ठिकाणी राहत नाही, कोणतं संकट आलं तर या ठिकाणी तो राहत नाही उपस्थित असं म्हणणं आहे। त्याबद्दल तुम्ही काय तुमचं काय प्रतिक्रिया? सर आता ते म्हणा काही कामानिमित्त गेले असतील, त्यांची मुलं आहेत, त्यांचे मालक इथं येतात, इथंच राहतात। आता लोक काही पण म्हणतात, म्हणतो म्हणलं त्याला म्हणून लोक म्हणता येत नसते। आरोप चुकीचा आहे। हा चुकीचा आहे सर, इथंच राहतात आहे आमचं। कुठं राहतात मी? लालवाडी फत्तेपूर। गावच्या लोकांचा आरोप पोलीस पाटील राहत नाही, राहतच नाही ते। काय नाव आहे त्यांचं? आशा मोतीराम संगेकर। किती झालं? हो, किती वर्षापासून बोलतात मी त्यांना? आता म्हणजे लहानपणापासून होतो। गावातल्या लोकांचा आरोप असा की पोलीस पाटील गावात राहत नाही, ते गावचे रहिवासी नाही। आहेत रहिवासी गावचे आहेत आणि ते खोटे आरोप आहेत। तुम्ही ओळखता का पोलीस? ओळखतो। किती वर्षापर्यंत आहे? लहानपणापासून। काय नाव आहे त्यांचं? आशा मोतीराम संगेकर। काही समस्या धावून देतात का? 18 वर्षापासून इथं राहतात। आता लग्न झाल्याने गेले पुन्हा आता झाल्यापासून इथंच आहेत, गाव सोडून गेलेत नाही इथंच राहतात। मग लोकांची काही समस्या तर पोलीस पाटील येतात का धावून काम करण्यासाठी? येतात। त्या लोकांचं काम झालं नाही त्या लोकांना आमच्या बशी आणा, आम्ही दाखवतो। बरं, असं गावच्या लोकांचा आरोप आहे की पोलीस पाटील इथं राहत नाही, ते काही म्हणतील चुकीचा आरोप आहे केला म्हणजे त्याने इथलेच रहिवासी आहेत प्रॉपर। शासनाकडे तुमची काय मागणी आहे? आमची मागणी काय नाही, पोलीस पाटील आहेत तेच राहू दे। हा विठ्ठल बहीण भंडारे गावच्या लोकांचा आरोप आहे की पोलीस पाटील या गावात राहत नाही, आहेत गावाला पोलीस पाटील आहेत। काय नाव त्यांचं? आशा मोतीराम संगेकर। केव्हापासून राहतात? तेव्हा केव्हापासून राहतं हे माहीत नाही, कारण मी कॅन्सर पेन्सिल मी काय बाहेर फिरत नाही जास्त। मला काय माहीत नाही। गावचे आहे कारण मी बिमार माणूस आहे, मी काय बाहेर जात नाही। जेव्हा पोलीस पाटील आहेत का? कुठले आहेत? इथलेच आहेत। रहिवासी इथलेच आहेत का? हो रहिवासी। गावातले लोक आरोप करतात इथले रहिवासी नाहीत म्हणून त्यांनी? नाही आहेत इथंच, पण ते नांदायच्या घरी कधी तिकडे राहतात कधी इकडे राहतात। म्हणजे पोलीस पाटील इथंच राहावं लागेल ना? नाही इथंच आहेत ते आता इथंच आहेत। समोरच्या गावच्या लोकांचा आरोप केला की त्यांनी इथे रहिवासी नाहीत। आता काय की आता लोकांना माहित, पण आता सध्या इथंच आहेत आणि आता माहिती आहे आम्हाला। इथंच राहतात। काय नाव आहे पोलीस पाटलाचं? आशा संगेकर। इथंच राहतात। कशाबद्दल तुम्ही आला इथं? काय पोलीस पाटील सांगायचं रहिवासी इथले आहेत का ते? काही नागरिकांचं असं म्हणणं आहे की ते या गावचे रहिवासी नाहीत, यावर आपलं काय म्हणणं आहे? हो, इथंच राहतात, इथंच राहणार आहेत, इथलेच राहतात, पहिले कितीच आहे, इथंच राहणार आहेत। ते समोरच्या पार्टीचा आरोप केला ते चुकीचा आहे आरोप। आता ते चुकीचा झाला, पण त्याने झाले म्हणून कोणाला माहीत नव्हतं, पण तशी नाही म्हणून सांगितलं आम्ही, तशी बोलले आम्ही त्याची। किती लोकांना विरोध करायला लोक किती येतात गावामध्ये? पोलीस पाटलाचं नाव काय? आशाबाई मोतीराम संगेकर। तुमच्या गावाचीच आहे? इथं आता काही म्हणतात, पण काही म्हणतात इथलेच रहिवासी आहे, त्याचा जन्म इथला झाला, या जिल्ह्यात नाही, त्याचं इथलंच आहे। आधार कार्ड इथलंच आहे, पण ते गावच्या लोकांचा आरोप करते चुकीचा आहे का? चुकीचंच आहे त्यांनी इथंच राहावं। काही समस्या गावामध्ये पोलीस पाटील येतात त्या गावात? लग्नाला म्हणजे या 16 वर्ष होऊन ते माहेर घरी सासरघरी आहे, त्यांचं इथं पद झाल्यानंतर इथं नंतर त्यांनी इथं रहिवासी प्रमाणपत्र बाकी कागदपत्र या ठिकाणी केलेत असं त्यांच्याकडे पुरावे आहेत।
त्यांनी सिद्ध करून कोर्टामध्ये याचिका दाखल केली आहे. हे तुम्हाला माहिती आहे का? तुम्ही आता नाही म्हणता असं खरं आहे, खरं काय सत्य काय खोटं आहे ते सांगा. हे जे याचे पैसे आता हे तर खरंच आहे, हे जे पैसे जे कागदपत्र आहे ते खरंच आहे. आता तुमच्याकडे काय पुरावे आहेत का? फत्तेपूर गावचे आमचे पोलीस पाटील आशा मोतीराम संगेकर इथंच आहेत. पूर्ण गावातील लोकांना भरपूर त्यांचा सपोर्ट आहे. त्यांना कोणतीही अडचण आली तर वेळेवर मदत करतात पोलीस पाटील आमचे. आमच्या 4 गावातील विरोध पक्षातले लोकातले समजा विरोध ते समजा खोटे कागदपत्र दाखवून त्यांनी पोलीस पाटील नाहीत असं दाखवण्याचा प्रयत्न केला. हे पूर्ण चुकीचं आहे आणि त्यांच्यावर खोटा आरोप केलेला आहे. मी एवढीच विनंती करतो की होईल तेवढं पोलीस पाटलाला जे आरोप खोटे केलेले आहेत त्यांच्यावर थोडी जेवढी काय कारवाई होईल ते करण्यात यावी. कायदेशीर करा तुम्ही की त्यांच्यावर गुन्हा नोंद करा असं तुमचं म्हणणं आहे. आरोप लावणाऱ्यावर ज्याने आरोप लावला तुमच्यावर आरोप लावलेला आहे त्यांच्यावर गुन्हा दाखल त्यांच्यावर करायचा. गुन्हा दाखल करायचा. तुमचे डॉक्युमेंट पूर्ण पूर्ण क्लिअर केलेलं आहे तर आमचे डॉक्युमेंट आणि लहानपणापासून पोलीस पाटील गावामध्येच राहतात. फतेपूर माझी उपसरपंच बायको सरपंच होती. त्या दिवशी त्यांनी जे आरोप केला ते खोटा आहे. मी सरपंच नव्हतो आणि 2000 ते 2005 त्यांनी काय आरोप केला? संभाजी देटवे सरपंच याने रहिवासी परवानगी दिलेला आहे. ज्यावेळेस मुलावर पोलीस पाटील गावचे रहिवासी आहेत तुम्ही, रहिवासी आहे. तुम्ही दिले की नाही रहिवासी प्रमाणपत्र? 2005 मध्ये जेव्हा सरपंच होतो तेव्हा दिले, आता काय दिलेलं नाही. समोरच्या पाटीलने आरोप केला त्यांच्यावर की ते नाहीत पोलीस पाटील, ते आरोप खोटा आहे. आणि त्याच्याकडे तहसीलदाराचं एडीओचं प्रमाणपत्र रहिवासी सर्टिफिकेट आहे. त्याला आम्ही गावचे नागरिक सरपंच काय चॅलेंज करू शकतात? तुमच्या गावातले रहिवासी आहेत का? रहिवासीचा हायकोर्टाचा निकाल आहे. समोरच्या पाटीलचा आरोप खोटा होता का? रहिवासी नाहीत म्हणून रहिवासी तर कोणी काही म्हणते. आता लग्न झालेलं आहे, खोटा होता का? खोटा आहे. लग्न झालेलं आहे, बाई नवऱ्याच्या घरी गेली असेल, यात्रेला गेली असेल, गावाला गेली असेल, ते माहीत नाही आम्हाला. पण ते रहिवासी आहे. इथले रहिवासी आहे. तुमचं नाव सांगा. पांडुरंग बाबा बोलत. समोरच्या गावच्या लोकांचा विरोध आहे की पोलीस पाटील गावात राहत नाही. काय सत्य? माझा पहिला व्हिडिओ आला होता की बुवा याचे डॉक्युमेंट्स बरोबर नाही, तुम्ही बोला ह्याविषयी. तर मी ते बोललेलं बयान मागे घेतो आता, कारण मी आता ते आम्हाला माहितीच नव्हतं ते कागदपत्र कोणती काय नाही. पण आता मला पोलीस पाटलांनी दाखवलं, इथला जन्म दाखला वगैरे इथला सर्व आहे, रहिवाशी इथले आहेत. आता मी बघून माझं बयान पहिल्याचं मागे घेतो. ते पोलीस पाटील इथलेच रहिवाशी आहे. हे आता तुम्ही किती मी वर्षापासून राहता गावामध्ये? माझा जन्मच झाला इथं. मग तुमचा जन्म झाला तुम्ही त्या पाटीला कसं समजा की गावातला रहिवासी नाही म्हणून? याला विशेष काय माहित नव्हतं मला असं. मेन तर आम्हाला त्याच्यातलं माहीत नव्हतं की आमच्या कानावर आलं बा या बाईचं लग्न झालेलं आहे आणि हिचं दुसरीकडे मतदान कार्डला नाव आहे. पण आता मी बघितलं तर मतदान कार्डला इथंच नाव आहे. बरं आता तुम्ही म्हणताय की भाई मला आता त्या गावातल्या राजकारणाविषयी आम्हाला काही माहितीच नाही पहिली गोष्ट. बरं आता तुम्ही म्हणताय की मला आता पोलीस पाटील डॉक्युमेंट दाखवले, मग मी म्हणतो की भाई आता गावचे रहिवासी आहेत. हां, आता तुम्हाला अगोदर माहिती होती की गावचे रहिवासी आहेत? कारण पोलीस पाटलाचं या लई दिवसाखालचं नाही, 1-2 महिन्याखाली इलेक्शन झालेलं आहे. जुनी काही 1 वर्ष झालं, 2 वर्ष असं काही झालं असलं तर आम्हाला थोडं माहिती राहत होतं. आणि ते बायलेक असल्यामुळे आम्हाला त्याला प्रश्न विचारायची काही गरजच पडणार. सरपंच माणूस असला तर पोलीस आम्ही पाटील गावात बोलतो राहतात असतो. काय? राहतात की. किती वर्षापासून राहतात? आता ते जन्म झाला आहे, आमच्या सोबतच शाळेमध्ये शिकलेले आहेत ते. तुम्ही काय म्हणलं की समोरच्या पार्टीसोबत की गावात राहत नाही तुम्ही? एक असं आहे बघा, ते बायलेक असल्यामुळे आता ते आम्ही तर आमचं त्याच्या भावाशी संबंध जास्त पडते. सरपंचाचा ठराव सुद्धा आहे की या गावचा ते रहिवासी नाही गावच्या म्हणून. वरील राहतात, असं आम्ही काय खाली तुम्हाला दबाव आला की भाई आता गावातली नाही. दबाव ह्या पार्टीचा बी नाही, त्या पार्टीचा बी नाही. जे आहे ते त्यांनी मला म्हणलं होतं की बुवा ते इथले रहिवासी नाहीत असं त्याचा दाखले आहेत. पण आता मी मला सरपंचाने दाखिलं की दाखला उकला समजा ओके आहे यांचा. मी माझ्या डोळ्यानं समक्ष बघितलं असं. गावचे रहिवासी आहेत. हां, रहिवासी आहे. काय नाव पोलीस पाटील? आशा मोतीराम सांगितलं. किती जण? हो. कुठे राहतात तुम्ही? इथं म्हणजे कोणतं गाव? इथं पोलीस पाटील नाही असा गावाचा आरोप आहे की पोलीस पाटील राहत नाही. त्यांचं नाव काय पोलीस पाटील? इथंच राहतात गावात लोक म्हणतात इथं राहत नाही. पण याने तर राहतात. खोटं बोलतात कसे लोक? पण राहतात काही काय? त्याच्याकडे लेखी पुरावे आहेत की या गावचा सरपंच नाही ठराव दिलेला आहे, तरी तुम्ही म्हणताय की पाटील विचार तुमचं पूर्ण नाव काय सांगा? आशा मोतीराम संगेकर, पोलीस पाटील फत्तेपूर. तुम्ही किती वर्षापासून रहिवासी आहे? लहानपणापासून मी इथलीच रहिवासी आहे सर.
पोलीस पाटील पदाची जे जाहिरात निघाली होती ती केव्हा निघाली? 2024 मध्ये केव्हा? महिना काही असेल ना? जानेवारीला तुम्हाला दिलेलं गाव कोणतं आहे? जळगाव मला येळंडूर तालुका. तुम्ही येरवडा तालुक्यामध्ये राहता की काही फतेपूर इथे राहता? इथेच राहते सर. असं लोकांचं म्हणणं आहे की तुम्ही जेव्हा 1 जानेवारीला जाहिरात निघाली तेव्हा तुम्ही 2 जानेवारीला तुमचं नाव कमी केलं मतदान यादीमधून. अशा कारणामुळे नाव कमी केलं हे खरं आहे, पण नाव कमी केल्यावर आमचे सगळे कागदपत्र चालले तेव्हाच तर निवड झालेली आहे सर. हे यांचं म्हणजे माझ्या विरुद्ध जे तक्रारी करतात यांचं तहसीलदार पर्यंत कलेक्टर पर्यंत काहीच चाललेलं नाही. मॅटचा निकाल पण आमच्या बाजूने लागलेला आहे, म्हणून त्याचा बदला घ्यायचा म्हणजे विरुद्ध कारस्थान करायचं म्हणून हे खोट्या बदनामी करत आहे. डॉक्युमेंट त्यांचे पूर्ण डॉक्युमेंट माझे इथले आहेत. त्यांच्याकडे डॉक्युमेंट आहेत की तुमचे पूर्ण डॉक्युमेंट खोटे आहेत? खोटे असतील तर मग त्यांनी कसं काय निवड केली असती माझी? तुमच्याकडे इथे डॉक्युमेंट काय काय? आधार सर्व कार्ड आहे. आधार कार्ड आहे, ओळखपत्र आहे, इथला ग्रामपंचायत मध्ये नाव सुद्धा आहे. ग्रामपंचायतचा ठराव माझे सरपंचांनी सुद्धा या ठिकाणी दिला आहे की या ठिकाणी रहिवासी नाही म्हणून. माझे सरपंच पोलीस पाटील यांनी सुद्धा दिले की या गावचे रहिवासी नाही असा ठराव त्यांच्याकडे आहे. ग्रामपंचायतचं रहिवाशाचं काय, माझ्याकडे तलाट्याचं सुद्धा रहिवासी प्रमाणपत्र आहे, तहसीलदार साहेबांचं सुद्धा आहे. मॅथचा रिझल्ट लागला तुमच्याकडून, ते मॅथचा काय तुमच्याकडे? तो पण आहे आमच्याकडे. मॅथचा रिझल्ट आहे तुमच्याकडून लागला की आवाज आहे ना? तहसीलदार साहेबांचा रहिवासी केव्हा काढलेला आहे? जेव्हा भरती व्हायच्या आधी काढलेले आहे. भरती अगोदर तुम्ही रहिवासी काढला, त्याच्या अगोदरचा काही रहिवासी असणार? त्याच्या पण आधीच रहिवासी आहे. 2006चं पण आहे, 2008चं माझी जेव्हा 12वी झालेली आहे. पूर्ण माझं शिक्षण इथे झालेलं आहे 7वी पर्यंत. ते जुनं जे रहिवासी आहे ते रहिवासी कुठे आहे तुमचा? ते पण आहे. असं लोकांचं म्हणणं आहे की मतदान यादीमध्ये तुमचं नाव नाहीये इथल्या. नाव पण त्याचे पण आहेत ना आमच्याकडे. काय तुमचं नाव इथं आहे मतदान यादीत? माझ्या बहिणीचं नाव इथं आहे 2018 मध्ये. नंतर घेऊ. त्याच्यानंतर दुसरी बी यादी आहे. ज्यावेळेस ग्रामपंचायत मध्ये रचना झाली, निवडणूक लागायच्या अगोदर तलाठी साहेबांचा पंचनामा, त्यावेळेस आमच्या वार्ड रचनामध्ये जे आता रनिंग सरपंच आहेत त्यांची सही स्वाक्षरी आहे पंचनाम्यावर. आणि 2000 वार्ड क्रमांक 1 मध्ये माझ्या बहिणीचं नाव आहे. जेव्हा वयाच्या 18 वर्षापासून जेव्हा मतदान यादीत आपण नाव टाकता तेव्हापासून आहे सर. पण तुम्ही लग्न झाल्यानंतर माहेरी गेल्यानंतर तिकडचं कोणाचं आहे मतदान यादी? मतदान तुमचे जे सासरकरी आहे तिथल्या मतदान यादीमध्ये सुद्धा नाव आहे असं नाही. आम्ही नाव कमी करून पूर्ण हे केलेलं आहे. की 1 तारखेला जाहिरात दिली, तुम्ही 2 तारखेला नाव कमी केलं, तुमचं ऑनलाईन नाव आज पण तिथं दाखवते असं लोकांचं म्हणणं आहे. नाहीये, खोटं बोलताय ते. नाही, ऑनलाईनला नाव नाही, ऑफलाईनला सुद्धा नाहीये. राशन कार्ड. मी इथलाच रहिवासी फत्तेपूरचा. हे प्रकरण जे गावच्या पोलीस पाटलाचं आहे याच्यामध्ये विरोधी पार्टीनं आरोप केलेले आहेत ते तथ्य नाहीत. त्याच्यामध्ये काही बदल. त्यांचं म्हणणं आहे की पोलीस पाटील गावात राहत नाही. गावात पोलीस पाटील राहतो. शासनाच्या सर्व कागदपत्रांची या ठिकाणी कागदपत्र या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्व जे काही तहसीलदारांनी जे रहिवासी पत्र दिलेलं आहे, मंडळाधिकारी त्यांचा अहवाल, गावच्या सरपंचाचा अहवाल. सरपंच सुद्धा म्हणत होते की बाबा गावात राहत नाही, पण 2020च्या या मतदार यादीनुसार त्या ठिकाणी सरपंचाची सुद्धा त्या ठिकाणी स्वाक्षरी आहे की ही व्यक्ती गावामध्ये राहते, त्या मतदार यादीवरती सही आहे त्या ठिकाणी. असं लोकांचं म्हणणं आहे की पोलीस पाटील राहतच नाहीत. पोलीस पाटील कुठे गेले असतील किंवा त्यांच्या सासरी गेले असतील, असं काय आहे का त्यांच्याकडे? मी पत्र व्यवहार केला एसडीएम साहेबांना? केलेला आहे, अर्ज केलेला आहे. किती तारखेचा अर्ज आहे? 23 आणि 24 रजा आहे. एसडीएम साहेबाला त्या दिवशी रजा दिलेली आहे. त्या दिवशी लोकांचं म्हणणं आहे की 23 तारखेला मॅडम गावामध्ये नव्हतेच. हो ना. मग या ठिकाणी पोलीस पाटलाच्या घरी कोणी शहानिशा केलेली नाही त्या दिवशी. आहेत ना आहेत, कशामुळे नाहीत, तुम्ही त्या दिवशी तक्रार केलेली आहे का, याची काही चौकशीच कोणी काही केलेली नाही.
डायरेक्ट ग्रामपंचायत आणि गावामध्ये काही व्यक्तींची मोजक्या मुलाखत घेऊन त्यांनी हे झालेला आहे. त्यांच्याकडून जे व्यक्ती बोलतात त्यांनाच विचारलेलं आहे. फक्त आमच्या म्हणजे आपल्याला काही पार्टिशन करायचं नाही. हे पोलीस पाटील हा शेवटी सरकारी माणूस आहे गावात हे बघणारा, पण त्यांच्याकडून जे बोलतील त्याच व्यक्तींना त्यांनी विचारलेलं आहे. आमच्या घरी सुद्धा आलेले नाही. मग खरंच होतं तर त्यांनी घरी पण यायला पाहिजे होतं ना, घरी येऊन विचारलं असतं आहेत का नाही म्हणून. कंप्लेंट करणारे एकच कंप्लेंट करत आहे की पूर्ण गाव विरोध करत आहे? नाही, काही व्यक्तीच आहेत गावातले 4-5 व्यक्ती जे मोजकेच आहेत, ते पूर्ण गावातले कोणीच एखाद्याचा नाही. वैयक्तिक वाद एखाद्यासोबत असू शकतो, पण गाव सगळं तुमच्या विरोधात आहे असं सगळं तुम्ही म्हणताय. नाही, असं हे चुकीचं आहे. तसं नाही. लोकांचं म्हणणं आहे की तुमचे मुलं पण तिकडे शिकायला आहे. तो तुमचा पर्सनल झाला, पण 1 तारखेला जेव्हा जाहिरात निघाली 2 नाव कमी केलं, त्याच्यानंतर तुम्ही इथले रहिवाशी काढलो की पैसे वगैरे एसडीएम साहेबाला देऊन, तहसीलदार साहेबाला पैसे देऊन म्हणून तुम्ही काढलं असं लोकांचं म्हणणं आहे. नाही, जर नाही आम्ही काढला असतं तरी आमचे खोटे असतील तर मग एसडीएम साहेबांनी आमची निवड केली असती का? का तहसीलदार साहेबांनी खोटं देतील का ते सगळे लोकांचं असं म्हणणं आहे की कागदपत्र? तुम्हाला माहिती पण कमी